मोठा सपोर्ट आहे आज लोकल टीमला. शेलगर संघ आदित्यनं सांगितलं मगाशी कॅप्टन बाईट मध्ये दबाव आमच्यावर आहे. जेव्हा घरच्या मैदानावर खेळतो तेव्हा एक विशिष्ट प्रकारचं दडपण मात्र प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये असतं. आदित्य भगत साठी विकेट हॅट्रिकला श्रीधर शेठ भगत यांच्याकडून तब्बल 1,500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. 1,500 रुपये श्रीधर शेठ भगत यांच्या वतीनं. आदित्य भगत पहिलं षटक घेऊन सज्ज होतोय. सलामीची जोडी प्रसाद पाटील आणि सौरभ पाटील. पहिला बॉल, पहिलाच बॉल यावेळेस मात्र लॉंग ऑफला जेलची शक्यता आणि या सिटीज पहिल्याच बॉलवर विकेट ब्रेक थ्रू दिलाय. पहिल्याच बॉलवर 0 धावसंख्येवर प्रसाद पाटील मैदानाच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर सफलता अर्जित केली आदित्य भगत. एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू या टीमचा. घरच्या मैदानावर मोठा सपोर्ट आहे घरच्या संघाला. विकेट हॅट्रिक साठी श्रीधर शेठ भगत यांच्याकडून 1,500 आणि द ग्रेट अंपायर नीरज राणावत यांच्याकडून 2,000. 3,500 विकेट हॅट्रिक साठी. फर्स्ट विकेट डाऊन. ब्रेक थ्रू पहिल्याच बॉलवर. महेश स्पोर्ट्स शेलगर संघ टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि सुरुवात चांगली झाली. सध्याच्या घडीला शेलगर संघ चांगल्या बॅटिंग मधून फॉर्म मध्ये आहे. चांगली बॅटिंग होते या टीमची. थोडासा गोलंदाजीमध्ये बऱ्याच वेळेला चढ उतार पाहायला मिळाले. त्यामुळे गोलंदाजी जर स्ट्रॉंग झाली तर उल्वे रोडमधील आणखीन एक ताकदवान संघ अनेक स्पर्धांमध्ये मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळताना दिसू शकेल. त्यामुळं थोडंसं लक्ष गोलंदाजीकडे द्यावं लागेल. परंतु इकडे चांगली सुरुवात झाली आदित्य भगतची. नवीन बॅटर करण पाटील 3ऱ्या क्रमांकावर दाखल झालाय. 1:22 आतापर्यंत समाप्त झालेत पहिल्या बॉल साठी. त्यामुळे थोडं स्पीडअप करावं लागेल. गोलंदाज आदित्य तयार. बाउन्सर होता त्यावेळेस मात्र निघून गेला सरळ विकेट किपर कडे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी सदस्य प्रसादजी मात्रे बेलपाडा यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत आहे. यावेळेस आडवा पॅटर्न साइडला क्षेत्र मोकळं आहे. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमा पार 4 धावां करता येतोय चौकार. पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर व्हाईट बॉल आणि त्यानंतर मात्र हा शॉट ऑफ लाईन. अखूट टप्प्याचा बॉल होता आणि त्यामुळे सहजतेने पूल करणं शक्य झालं. खातं उघडेल करण चौकारानं. आदित्यचा हा वेगवान चेंडू होता. लेंथ बॉल टप्पा पडल्यानंतर उसळत सरळ विकेट किपरच्या हातामध्ये पोहोचलाय. डॉट बॉल चांगला प्रत्युत्तर दिलंय चौकाराचं आदित्य भगतनं. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा धाव फलकावर. 5 ऑन बोर्ड. यावेळेस खोल आत पडलाय. थोडासा स्लो फुल टॉस होता परंतु कन्वर्ट करता आला नाहीये. टीम स्क्वॉड आपण पाहतोय. अर्णविंटरपाज बेलपाडा. सध्याच्या घडीला करण पाटील आणि सौरभ पाटील अशी जोडी आहे बेलपाडा टीम कडून. चांगला संघ आहे. यावेळेस लॉफ्ट केलं ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झालाय. आदित्य भगतच्या अगेन्स्ट मात्र करण पाटीलचा हल्ला. येतोय षटकार. धावसंख्या पुढे चालली ती 11 या आकड्यावर. विकेट हॅट्रिक साठी आणखीन एक पारितोषिक येत आहे सचिनजी भगत. खरं तर नको 12 धावा धावफलकावर. अर्णव वाघ 11 बेलपाडा संघाच्या धावफलकावर. दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल गोलंदाज साहिल भगत. लेफ्ट हँडेड बॉलर आहे. चांगली रिदम, चांगली ऍक्शन, चांगला रनअप आहे त्या गोलंदाजाकडे.
थोडी जास्त मेहनत घेतली तर नक्कीच तुम्हाला ओपनचं क्रिकेट खेळताना दिसू शकेल, परंतु त्यासाठी स्वतःवर मेहनत घ्यावी लागेल त्याला. साहिल भगत सज्ज होईल. लेफ्ट आर्म ऊत विकेट. पहिला पहिलाच बॉल यावेळेस थोडासा वन हँडेड फाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता केरळकडून. सिंगल येते. एकेरी तर्फेच्या मदतीनं स्कोर कार्डवर 13 ऑन द बोर्ड. प्रोजेक्टेड स्कोर सध्याच्या घडीला 40 दाखवतोय, त्यामुळं 45-50 आसपास जावं लागेल वेलपाडा संघाला या मॅच मध्ये, कारण घरच्या मैदानावर आहे. थोडासा ऍडव्हान्टेज मिळतो. मैदानाच्या खाणाखुणा माहिती असतात सगळ्याच खेळाडूंना, त्यामुळे कुठेतरी बिनधास्तपणे खेळता येतं. तो एक कॉन्फिडन्स वेगळा असतो घरच्या मैदानावर खेळताना. यस अंपायर. खोलात टाकला होता हा चेंडू. साहिल भगतनं भन्नाट यॉर्क होता. इकडे मात्र सौरभ पाटील साठी थोडासा आश्चर्याचा धक्का देणारा चेंडू होता. विकेट हॅट्रिक साठी सचिनजी भगत यांच्या वतीनं तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. गोलंदाजांना शिरगर टीम साठी सुवर्ण संधी असेल. मोटिवेशन दिलं जात आहे सचिन भगत यांच्याकडून. ओ यावेळेस आडवा बॅट ऑन साइडला प्रहार कडा टेकडीवर जाऊन चेंडू पडलाय. व्हॉट अ शॉट. बिगेस्ट सिक्स सौरभच्या बॅट मधून येतोय. उत्तुंग षटकार. होता साहिलचा आणि त्याला योग्य दिशा दिली. राऊंड स्टंप्स आला होता. यावेळेस मात्र बीट केलंय सौरभ पाटीलला. डॉट बॉल. चांगलं प्रत्युत्तर दिलंय साहिल भगतनं. रोखावं लागेल. घरच्या मैदानावर खेळत असताना हा चेंडू लेग कटर होता. चांगला पडला. टप्पा पडल्यानंतर काटा बदलला चेंडूनं. ही सगळी कॅपॅसिटी या गोलंदाजाकडे आहे. कॅपेबिलिटीज आहेत या गोलंदाजाकडे आणि क्षमता जरूर आहे या गोलंदाजाकडे. फक्त थोडंसं वर्क केलं, स्वतःवर मेहनत घेतली तर साहिल सारखा गोलंदाज उलवेनोड मध्ये नक्कीच अनेक मोठ्या स्पर्धा खेळताना दिसू शकेल. आणखीन एक चांगला चेंडू. डॉट बॉल. विकेट हॅट्रिक साठी आणखीन एक पारितोषिक घेत आहे प्रवीणजी म्हात्रे यांच्याकडून तब्बल 3000 रुपयांचं आणि सचिनजी भगत यांच्याकडून 2000 म्हणजे 5000. आणखीन एक डॉट बॉल. षटकारानंतर मात्र काय कमबॅक केले साहिल भगतनं. निर्धाव चेंडू खेळवलेत ते फलंदाज सौरभ पाटीलला. लगातार 3 डॉट बॉल. दुसरं षटक समाप्त. षटकार येऊन 7 धावा या ओव्हर मध्ये खर्च केल्या त्या साहिलला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर अर्णव वाघ बेलपाडा संघाची धाव संख्या 1 गडी बाद 19 धावा. प्रवीणजी म्हात्रे यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 3000 आणि सचिनजी भगत यांच्याकडून तब्बल 2000 म्हणजे विकेट हॅट्रिक साठी तब्बल 5000 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे शेलगरच्या गोलंदाजांना. 2 षटकं समाप्त झालेत आणि नीरज राणावत द ग्रेट अंपायर त्यांच्याकडून 2000 रुपये म्हणजे विकेट हॅट्रिक साठी तब्बल 7000 चं पारितोषिक मात्र असणार आहे. घ्यावे लागतील. सुयश आलाय. पहिलाच बॉल खोलात टाकलाय. चांगला चेंडू. पहिलाच बॉल. काय सुरुवात झाली. पहिलाच बॉलवर जेव्हा असा पडतो ना गोलंदाजांचा यॉर्क तेव्हा वेगळा कॉन्फिडन्स वाढत असतो गोलंदाजांचा आणि त्याच आत्मविश्वासानं सामोरं जात असतो. सुयशचा पहिला चेंडू अगदी बुंध्यात पडला. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. ओ हा चेंडू थोडा खाली राहिला तुलनेनं. डॉट बॉल. मागच्या 5 बॉल मध्ये बेलपाडा संघाला एकही धाव जमा करता आलेली नाहीये. तेव्हा सुरुवातीला चांगल्या स्थितीमध्ये असणारा बेलपाडा संघ आता काहीतरी करावं लागेल. सुपर बॉलिंग चांगली गोलंदाजी होत असताना सध्याच्या घडीला
आदित्य भगतच्या शेलगर संघाची स्वर्गीय महेश स्पोर्ट चषक आज या स्पर्धेची 6वी रात्र आहे. ओ यावेळेस मात्र अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट हातामधून चेंडू निसटलाय. जेलची शक्यता होती परंतु जेल सुटल्यानंतर मात्र चेंडू सीमा पार गेलाय. या चुका टाळाव्या लागतील खास करून घरच्या मैदानावर खेळत असताना. आज क्वाईट ड्राईव्ह केला होता. काय फटका होता, अप्रतिम फटका होता, हातामधून निसटला. प्रतीक त्या ठिकाणी आहे. हातामधून चेंडू निसटला. जेल घेतला असता तर विकेट मिळाली असते. सुयशला यश प्राप्त झालं असतं. 4 धावा वाचल्या असत्या. चौकार टीमची टोटल मात्र पुढे सरकते ती 23 या आकड्यावर. 23 रन्स ऑन अ बोर्ड. हा चौकार नक्कीच थोडासा दिलासा देणारा ठरलाय. करंट लेंथ बॉल होता. टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट कीपर कडे जात असताना डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. एक षटकार मगाशी आला होता. 3 डॉट बॉल आले. या ओव्हरमध्ये सुद्धा एक चौकार आलाय. 3 डॉट बॉल आले. त्यामुळे हे डॉट बॉल थोडस टेन्शन वाढवतात बेलपाडासाठी. रनअप मध्ये बिघाड. सुयशचा टेट बॉलचा इशारा. बरेच दिवस खरं तर गोलंदाजी होत नव्हती हेच ऐकायला येत होतं. परंतु सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर चांगली बॉलिंग झाली आतापर्यंत. ओ होम ग्राउंड ऍडव्हान्टेज. आणखीन एक भन्नाट वेगाने निघणारा चेंडू सरळ पोहोचलाय. तो प्रणीतच्या हातामध्ये डॉट बॉल. आज 4था डॉट बॉल या ओव्हर मध्ये टाकत असताना सुयश भगत. एक बाउंड्री आली तीही झेल सुटल्यानंतर आले. त्यामुळे काय बॉलिंग झाले. आणि तो झेल टिपला असता तर कदाचित तिकडे मेडन ओव्हर टाकण्याच्या तयारीमध्ये असता सुयश. इकडे फटका फसलाय. बॉल हवेत आहे गलीमध्ये परंतु कोणती धाव घेण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. 5 डॉट बॉल हे षटक मात्र संपवलंय. एकदा जोरदार टाळ्या सुयश भगत साठी वाजू द्या. सुपर बॉलिंग. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. धाव फलकावर 1 गडी बाद. 23 धावा. थांबवला बेलपाडाचा स्कोर. काय बॉलिंग केलंय. पहिल्यांदा साहिल भगतनं आपल्या ओव्हर मध्ये 4 डॉट बॉल टाकले होते. सुयश भगतनं 5 डॉट बॉल टाकलेत. सुपर बॉलिंग. पहिल्या ओव्हर मध्ये 3 डॉट बॉल पाहिले आदित्य भगतचे. 3, 4, 5 आतापर्यंत जरी टोटल आपण केली तर जवळ 12 डॉट बॉल आहेत. बैलपाडा संघ चुकले कुठे. 3 ओव्हर्स मध्ये जर 2 षटकं निर्धाव खेळत असाल, 12 चेंडूंमध्ये एकही धाव नाही आणि त्याचमुळे हा स्कोर कार्ड आपण पाहतोय. म्हणजेच काय तर या 23 धावा अवघ्या 6 बॉल मध्ये निघाल्यात. 13 मिनिटांमध्ये 3 षटकं संपलेत. 13 मिनिटाच्या अगोदरच हे यश आहे. नियम सगळ्यांना सारखे आहेत या स्पर्धेमध्ये आणि ते शेलगर गावाला सुद्धा सारखेच असणार आहे. 4थं षटक. सनी आलाय. पहिलाच बॉल वाईड करतोय एक्स्ट्राज न. एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 24. 24 धावा धाव फलकावर. सनीचा हा बॉल आउटसाइड एज घेऊन चांगला झेल यष्टांच्या पाठीमागे. आज चांगलं यष्टी रक्षण केले प्रणीतनं. झेल मात्र टीपला फलंदाज होईल. बाद. दुसरा धक्का. अर्णव वाघ गेले पण बेलपाडा टीमला. चला जास्त एकत्रित येऊ नका हीच विनंती. इकडे विकेट आले सनी भगत कडून. पाहूया विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक आहे. सचिन शेठ भगत यांच्याकडून 2000. नीरज राणावत द ग्रेट अंपायर यांच्याकडून 2000 आणि त्याचबरोबरीनं प्रवीणजी मात्रे यांच्याकडून तब्बल 3000. म्हणजेच काय तर जवळ 7000 रुपयांचं पारितोषिक असेल ते विकेट हॅट्रिक साठी. चोवीस धावा धाव फलकावर आहेत. 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये नवीन बॅटर आशिष कडू मैदानामध्ये दाखल झाला. इकडे लॉफ केले बॉल. डाऊन दी ग्राउंड. चान्स आहे विकेटची. अँड यस इट इज. झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. दुसरा धक्का दिलाय.
सनी भगत ऑन हॅट्रिक नाव 7,000 रुपयांचं पारितोषिक आहे विकेट हॅट्रिक साठी. विकेट हॅट्रिक साठी 7. ग्रेट अंपायर नीरज राणावत यांच्याकडून 2,000 रुपये. त्याचप्रमाणे पाहायला गेलं तर सचिन भगत याच गावचे एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू त्यांच्याकडून सुद्धा 2,000 आणि तब्बल प्रवीणजी मात्रे यांच्याकडून तब्बल 3,000 आणि सुभाष शेठ पाटील साहेब प्रसिद्ध उद्योजक बंबावी पाडा यांच्याकडून 1,000. या बॉलवर विकेट आली. सनी भगत 8,000 रुपयांची कमाई करू शकेल. त्यामुळे क्षेत्ररक्षकांची जबाबदारी वाढले. सनी भगतला हे बक्षीस मिळवून द्यायचं की नाही, परंतु सनी भगतनं जर स्वतःहूनच विकेट घेतली, क्लीन बोल्ड लेग बिफोर द विकेट, कॉटन बोल्ड, तर क्षेत्ररक्षकांची गरज लागणार नाहीये. पाहूया इकडे मात्र थोडी मदत करावी लागेल फिल्डर्सला, परंतु तसं काही घडणार का. इट्स अ हॅट्रिक बॉल. लोवर फुल टॉस समोर वॅकंट एरिया मध्ये पडलाय. त्यामुळे 8,000चं बक्षीस गेले, परंतु इकडे रनआउटची शक्यता तीही मावळले. 2 रन्स मिळतील बेलपाड्याला. या 2 धाबांच्या बरोबरीनं टीमची टोटल मध्ये वाढ होताना दिसेल. स्कोर जाऊन पोहोचतो आता मात्र 26 या आकड्यावर. 26 रन्स ऑन बोर्ड. धावफलक बराचसा थांबवलाय. सुपर बॉलिंग झालंय, काय गोलंदाजी झाले. ओ यावेळेस आडवा बॅट ऑन साइडला मिड विकेटला. ओ झेल तर नाहीये, परंतु बॉलला आतमध्ये ढकललाय, सेव्ह केलाय. सौरभ कडू त्या ठिकाणी आहेत. चांगला सेव्ह पाहायला मिळाला. न्यू जर्सी, त्यामुळे एक वेगळं नव चैतन्य खरं तर शेलघरच्या खेळाडूंच्या आतमध्ये संचारलंय आणि त्याचमुळे नवीन जर्सीचा परिणाम तर नाहीये ना, अशी शंका इकडे पाठीमागे. यष्टीरक्षक प्रणित टिपतोय झेल. ओव्हर हॅट्रिक कंप्लीट करेल सनी भगत. विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक होतं, परंतु 3 विकेट्स मात्र मिळवल्यात आपल्या षटकामध्ये. धावसंख्या आपण पाहतोय 28 धावा. आता मात्र असेल शेवटचा बॉल या इनिंग मधला. स्कोर मात्र बराच थांबवलाय. त्यामुळे अर्णव वाघ बेलपाडा संघ साजेशी फलंदाजी झाली नाहीये. सनी भगत 5 धावा दिल्यात आणि तब्बल 3 फलंदाज बाद केलेत. सगळ्यांच खरं तर कौतुक करावं लागेल. साहिल भगतनं टाकलेले 4 डॉट बॉल, सुयशनं टाकलेले 5 डॉट बॉल. कुठेतरी त्या दोघांनी प्रेशर बनवलं मॅच मध्ये. आणि पॉवर प्ले मध्ये आदित्यनं पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली होती. प्रसाद पाटील सारखा मोठा अडथळा त्यानं दूर काढला होता. 28 धावा. या चेंडूवर जर विकेट आली तर सुभाष शेठ पाटील बंबावी पाडा ज्यांच्या वतीनं 1,000 रुपयांचं पारितोषिक. इकडे मात्र डॉट बॉल, निर्धाव चेंडू. पारितोषिक कोणाचीच मिळाली नसतील, परंतु जो परफॉर्मन्स झालाय ते पाहून सगळे स्पॉन्सर सुद्धा खुश झाले असतील. असा परफॉर्मन्स मात्र आज शेलघरनं घरच्या मैदानावर खेळत असताना घरच्या मैदानावर घरच्या स्पर्धेमध्ये मात्र दिलाय. पहिलं सत्र समाप्त झालंय. धावफलकावर धावा लागल्या त्या अर्णव वाघ इलेव्हन बेलपाडा संघाच्या 28 धावा हा स्कोर कार्ड आहे. प्रसाद पाटील 0, सौरभ पाटील 6, करण पाटील एकटा लढला 12 बॉल मध्ये 16 धावा नॉट आउट. आशिष कडू 0, रणजित ठाकूर 4 आणि श्रेयस ठाकूर नॉट आउट राहिला 0 वर. 28 धावा झाल्या 4 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. 29 धावांचं लक्ष मात्र असेल ते महेश स्पोर्ट शेलघर संघाला हा सामना जिंकण्यासाठी. या लढतीतील विजेता संघ आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगरशी भिडणार आहे. त्यामुळे शिवाजीनगर टीमचे कॅप्टन जशी मॅच संपत येईल त्याच्या अगोदरच तुम्ही बरोबर वेळेमध्ये टॉस साठी पोहोचा हीच विनंती असेल. 24 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. घरच्या मैदानावर जिंकण्याची एक चांगली संधी मात्र उत्पन्न झाले ती महेश स्पोर्ट्स शेलघर संघाला. पाहूया या धावा चेस सहजरीतीने केल्या जाणार की इकडे मात्र बेलपाडा संघ धावा डिफेंड करणार. पहिला सामना असा झाला होता बंबावी कोळीवाडा आणि अमोल नीरज उलवे संघ, ज्यावेळेस मात्र 29 धावा चेस झाल्या नव्हत्या. त्यामुळं ही एक आजच्या रात्रीमधील तो एक हिस्ट्री आहे, थोडासा भूतकाळ आहे. परंतु पाहूया इकडे मात्र शेलघर संघ या धावा चेस करणार का. ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये रोशनजी पाटील यांना. बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना
ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। लाडके आयोजक त्यांना आपण पाहता तर लहानांपासून अगदी थोरांपर्यंत सर्व जे मध्ये तुम्हाला जर्सी मध्ये पाहायला मिळतील तर पहिली जोडी कुशल आणि त्याच्या बरोबरीने प्रणित भगत हे दोन खेळाडू स्क्रीनवर तुम्ही पाहताय तर हा ड्रोनचा व्ह्यू संपूर्ण आमचा व्यासपीठ मागून त्याचबरोबर सलामीवीर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना एक वेगळा कॉन्फिडन्स दोन्ही खेळाडूमध्ये पाहायला मिळतोय. कुशल भगत आणि काय कव्हरेज आहे. यस डेफिनेटली या गोष्टीची आम्ही चर्चा सातत्याने करू. साहिल चव्हाण आमचे तर ऑपरेटर टेक्निकल ऑपरेटर आहेत आणि त्यांच्या बरोबरीने संपूर्ण टीम श्रेयशी तेली स्कोरर, साईराज ड्रोन ऑपरेटर आहेत, नवीन कुमार मास्टर कॅमेरामन, जय विशाल रोहित कॅमेरामन त्यांना आपण पाहत आहे चांगलं योगदान या स्पर्धेत देत असताना आणि सातत्याने या स्पर्धेमध्ये हे चॅनल तुम्हाला दरवर्षी पाहायला मिळेल यात शंका नाहीये. कारण ज्या पद्धतीने योगदान दिलंय कौतुकास्पद स्पर्धेला ग्लॅमर प्राप्त करून दिला आहे या करता वाहिनीने tenniscricket.in या चॅनलने आणि त्यांच्या माध्यमातून क्लॅरिटी पाहता आपण ड्रोनचा हा संपूर्ण व्ह्यू अप्रतिम पाहत राहावं असं करत हे तुम्हाला कार्य कॅमेरामॅनचं पाहायला मिळेल. तर कुशल भगत हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आलाय. सतत हसतमुख चेहरा ज्यांचा असो ते कुशल भगत कामगिरी देखील फलंदाजीमध्ये नेहमी त्यांची कुशल राहिली आणि बॉलिंग ट्रॅकमध्ये बेलपाडा संघाचा रणजित ठाकूर पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्कमध्ये सज्ज झालाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेला सुरुवात झाली आहे. पहिला षटक राईट आर्म ओव्हर द स्टम्प्स रणजित ठाकूर तो समोर असेल फलंदाज कुशल भगत हा खेळाडू. पहिला बॉल ऑन साइडला पूल करायचा आहे. गॅप मध्ये फटका वॅकेंट एरिया मध्ये पडलाय आणि बॉल मिड विकेटच्या दिशेने चाललाय. डगआउटच्या दिशेने आपण पाहिला हा फटका वन बाउन्स ओव्हर द लाईन चौक दिशेने हा फटका खेळाडू कक्षाच्या दिशेने आपण पहिला ट्रॅव्हल होत असताना 4 धावा आल्या पहिल्या चेंडूमध्ये. वेलकम बाउंड्री चौकाराने अकाउंट ओपन केलं. 29 धावा डिपेंड झाल्या होत्या आजच्या रात्रीमध्ये. मंबाबी कोलीवाडा संघाने करून दाखवल्या होत्या. लेट कटचा प्रयत्न होता. प्रचंड वेगाने बॉल आलाय. टप्पा पडला बॉल खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी त्या ठिकाणी रणजित ठाकूरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. बघा एअरपोर्ट वरची रनवे जशी अशी ही विकेट तुम्हाला आता ड्रोनच्या माध्यमातून पाहायला मिळेल. अप्रतिम कदा चित्रीकरण होताना आपण पाहता. व्हाईट बॉलचा इशारा डाऊन द लेग आणि विकेट पाहिली की आम्हाला लगेच आठवण होतं चिंतामण वैती. नवी मुंबईचे तर चिंतामणजी वैती तळवळी गावचे पिच क्युरेटर आहेत. रायगड प्रीमियर लीग सारख्या स्पर्धांमध्ये देखील त्यांना आपण विकेट बनवताना पाहिलं आणि त्यांच्याच माध्यमातून तयार केलेली विकेट. अक्रॉस द लाईन खेळाचा पंचांचा बोट अवकाशाकडे. प्लम एलबी लेग बिफोर द विकेट च्या स्वरूपात खेळाडू बाद झाले. त्या ठिकाणी कुशल पुन्हा एकदा बघा आपण पाहू शकता अगदी योग्य निर्णय. शफल झाले होते. डावा पाय मिडल स्टिकच्या दिशेने होता आणि त्याच बॉल दिशेने मात्र डिरेक्शन बॉलचं इम्पॅक्ट लाईन योग्य होती. हाईट फॅक्टर अतिशय चांगलं होतं त्यामुळे खेळाडू लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात बाद होताना आपण पाहिले. कुशल आमचे मेन अंपायर शशी मेहर सर त्यांच्या बरोबरीने गणेश बाविस्कर तर त्यांच्या वयामध्ये त्यांनी एका गाजवला असे उत्तम खेळाडू देखील होते. तर मैदानाकडे चालले स्वतः कॅप्टन आदित्य भगत टॉलेस्ट खेळाडू उंच देहबोलीचा हा खेळाडू आणि लांब लांब उंच षटकार देखील तो मारतो असा हा खेळाडू तिसऱ्या क्रमांकावरती कॅप्टन चाललाय. 5 धावा धाव फलकावरती आहेत. अजूनही विजयासाठी 24 धावा बनवायच्या देणाऱ्या 21 चेंडूमध्ये त्याच्या हातामध्ये स्पेशल बॅट आहे. उल्मान रोड प्रीमियर लीग मध्ये ऑक्शन ला मिळाली होती. बॉल थोडा टप्पा पडला आतमध्ये आलाय. ऋषी नाईकची ती बॅट आहे ज्या बॅटने मात्र भरपूर अर्धशतक टेनिस क्रिकेटमध्ये गाजवलेत मारलेत. ती बॅट ऋषी नाईकची त्यांना मिळाली सचिन शेटकर त्यांच्या वतीने. 10,100 च कदर 10,500 यस ऑक्शन बोली लागली होती. इथे मिडॉनला बीट केलं त्यांच्या डोक्यावरून. इनफिल्डला क्लिअर करताना मागे फिल्डर सरकले. गुड फिल्डिंग अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळाली.
बुलेट ट्रेनच्या वेगाने धावत गेले. लॉंग चेस जरूर होता पण बॉलला त्याने थांबवलं आणि आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या. फुल लेन डिलिव्हरी. बारिश लॉंगरला बॉल ट्रॅव्हल होत असताना आपण पाहता डीप मधला फिल्डर मिड विकेट मधून धावून आला आणि काय त्या ठिकाणी कमिटमेंट दिले त्याने, कौतुक करावं लागेल. 1 धाव या बॉलवरती मिळाली. आशिष कडू हा खेळाडू त्या ठिकाणी होता. या बॉल लेन बॉल तेज तरार अतिशय वेगाने चालला बॉल मागे विकेट किपरच्या हातामध्ये. प्रणित भगत यांच्यासाठी हा डॉट बॉल. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागली ती म्हणजे 1 खेळाडू बाद 6. आता येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांचं समीकरण. सामना आपण जर पाहिला अजूनही बॅलन्स आहे. जर एखादा इकॉनॉमिकल फिगर षटक इथून मात्र पुढे आले फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी तर मात्र दबाव वाढेल. शेलगर संघावरती दबाव वाढेल बॅटिंग करणाऱ्या फलंदाजांवरती आणि तिथून मात्र एखादा वेगळा रिझल्ट येऊ शकतो. जो रिझल्ट पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या लढतीमध्ये मंबाबी कोलीवाडा संघाने करून दाखवला होता. उल्वेस संघाच्या अगेन्स्ट 18 बॉलमध्ये 15 धावा त्याने डिपेंड केलं होतं 3 ओव्हरमध्ये आणि इथे 18 चेंडू 23 तर समीकरण मैदानाकडे आलं आणि पहिल्या ओव्हरसाठी जवळजवळ 3 आपण पाहताय 55 मिनिटाचा अवधी घेतला. चांगलं षटक ओव्हर रेट मेंटेन केला. पुन्हा एकदा आपण पाहता हा ड्रोन व्ह्यू या मैदानाचा. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे खरं तर 38 सर्कल आपण पाहू शकाल ज्या ठिकाणी शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट कव्हर. फिल्डर उभे आहेत 2 आमचे मेन अंपायर आपण त्यांना पाहताना त्यांच्या बरोबरने स्क्वेअर लेग पंच. ऑनफिल्ड मॅच रेफरी त्यांना आपण पाहू शकाल आणि संपूर्ण प्रेक्षकांची गर्दी मैदानाच्या भोवती आपण पाहताय. प्रीतम गरत सेकंड ओव्हर मध्ये आलाय. उल्वे नोड प्रीमियर लीग मधला सर्वोत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार या खेळाडूला मिळाला होता आणि मगाशी उल्लेख केला 1 इकॉनॉमिकल फिगर षटक हवा आहे बेलपाडा संघाला. पहिला फुल टॉस बॅटची बॉटम एज लागली आणि मागे चाललाय. कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर आदित्यकडे नव्हतं. फुल टॉस मध्ये एखादा मोठा फटका यायला हवा होता किंवा सिंगल डबल तरी यायला हवी होती पण डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आदित्य भगत टीमचा कॅप्टन अष्टपैलू खेळाडू त्याला थांबवलं प्रीतम घरतने. यावेळेला परफेक्ट ब्लॉक हॉल मध्ये टाकला चेंडू. यॉर्कर बॉल डिलिव्हर केला. सिंगल रन या बॉल वरती मिळाली. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हणतात. अशीच कामगिरी मात्र साकारतो मैदानाच्या आतमध्ये आदित्य. 1 रन घेत असताना 7 धावा धावफलकावरती आल्या. टार्गेट 29 आहे त्यामुळे येणाऱ्या 16 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही 22 धावा कराव्या लागतील महेश स्पोर्ट्स सेलगर टीमला. घरच्या मैदानावरती चांगला खेळ मात्र साकारावा लागेल. होम ग्राउंड आहे आणि या होम ग्राउंड मध्ये मोठ्या संख्येने प्रेक्षक डाऊन द ग्राउंड खेळले. लॉंग ऑफ आणि लॉंगॉनच्या मधून बॉल मागे चला. फिल्डिंग लाजबाब. एफर्ट्स लावले थ्रो आला आणि तत्वर मात्र विकेट देखील मिळाला. चेक केलं जाईल का तर अगदी सीमारेषा लगत ज्या घडामोडी घडल्या बॉलला योग्य रीतीने थांबवलं की नाहीये आपण बघूया. लास्ट मोमेंटला 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. एकाने बॉलला थांबवलं दुसऱ्याने उचललं आणि फेकला आणि त्यानंतर रनआउटची संधी निर्माण झाली. ऑन स्क्रीन कॅमेरामनचं आपण कौतुक करूया. बॉल आतमध्ये थांबवलाय. साहिल दुबे आमचे कॅमेरामॅन आहेत. क्या बात आहे. ग्रेट वर्क साहिल दुबे आहेत. तर बॉलला थांबवलं त्यामुळे रनआउटचा विकेट मिळेल आणि जवळजवळ 3 धावा वाचवल्या क्षेत्ररक्षकाने. 1च धाव या बॉलवरती मिळाली शेलगर संघाला. बघा जर का तुम्ही इथे या चुका कराल आणि एका बाजूने आपण पाहिला मार्जिन ऑफ एरर जर का कमी केलं फिल्डिंग टीमने तर मात्र दबाव वाढेल शेलगर संघावरती आणि तेच प्रयत्न राहिले आता फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये. मागच्याही षटकामध्ये 1 चौकार अडवला. याही षटकामध्ये 1 चौकार अडवला आणि त्यानंतर रनआउटचा विकेट देखील मिळाला. त्यानंतर नवीन खेळाडू मैदानाकडे चाललाय. मितेश भगत इंडियन नंबर 4 4थ्या क्रमांकावरती मितेश भगत चाललाय. मॅच ऑन आहे. 15-22 15 चेंडू मध्ये 22 धावा असं समीकरण आलंय. लेंथ बॉल याही वेळेला मुंबईला शरीराचा वेदगना चेंडू मागे स्क्वेअर लेग कडे फटका सजवला त्या ठिकाणी. 1 धाव या बॉलवरती मिळेल. 1 रन मात्र आली आहे. पुश करो और खुश रहो अशी रणनीती तुम्ही या मॅच मध्ये पाहताय. आदित्य भगतच्या माध्यमातून मोठा फरक त्याच्या बॅटमधून अजूनही आलेला नाहीये. 5 बॉल त्याने फेस केले. आपल्या संघासाठी 3 धावांचं योगदान दिलंय. सामना आपण जर पाहिला तर आता येणारे बॉल असेल त्या ठिकाणी 14 विजयासाठी 20 धावांचं समीकरण बाकी आहे. 14 चेंडू आणि 20 धावा हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आले. समोर फलंदाज मितेश भगत त्याला आपण पाहता स्ट्रायकिंग एंडला डाव्या हाताचा खेळाडू. चांगली रणनीती आहे कारण समोर
डाव्या हाताचा प्रीतम घरत आहे आणि त्याच्या समोर डाव्या हाताचा फलंदाज त्याला मात्र चौथ्या क्रमांकावरती पाठवलं. डाऊन द ग्राउंड स्वीट साऊंड आलाय बॅटचा. बॉल मागे निघालाय त्या ठिकाणी बॉलर्सच्या मागे. 4 धावा इथे मात्र नशिबाची साथ मिळाली शेरगर संघाला. टाळ्यांचा कडकड कडाट तुम्ही होताना पाहताय. आनंदाचं वातावरण या ठिकाणी शेलगर संघाच्या खेम्यामध्ये, शेलगर संघाच्या प्रेक्षकांच्या मनामध्ये आपण पाहिला, ज्याने टाळ्यांचा प्रतिसाद या फटक्याला दिला. आता 13 बॉल 16 चं समीकरण मैदानामध्ये आलंय. अंतिम 13 चेंडू आणि 16 धावा. चेंडू आणि धावांमधलं अंतर 3च आहे. एका दुसरा मोठा स्कोरिंग फटका आला तर मात्र हा सामना सहज आणि सोपा होऊन जाईल शेलगर टीमला. अन्यथा सिंगल डबल त्याही रन महत्वाच्या राहतील. आणखीन एकदा क्या बात आहे. साऊंड किती असेच आला बघा चांगला. टक बॅटला आवाज आला की प्रेक्षकांना देखील ऊर्जा येते आणि खेळाडू देखील आत्मविश्वास मिळतो. असा हा स्वीट साऊंड या फटक्यामध्ये पाहिला. बॅकफुटला आले. ऑन साइडला मात्र आपण पाहिला पिकअप शॉट, ज्या ठिकाणी लगातार 2 चौकार आले. आता 12 बॉल 12. चला मॅच बॉल प्रेक्षकांना विनंती असेल मैदानाकडे पाठवा, अन्यथा नवीन बॉल घ्या. यस आलाय. प्रेक्षकांचंही कौतुक करावं लागेल. 12 बॉल 12 रन बॉल इक्वेशन मैदानाकडे आलंय. पहिल्या फेरीमधला अंतिम सामना. चला आदेश स्पोर्ट शिवाजीनगर टीमचा कर्णधार आपण व्यासपीठावरती रिपोर्टिंग करा. विनर विपक्ष आदेश स्पोर्ट शिवाजीनगर अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे शिवाजीनगरचे कॅप्टन आपणही व्यासपीठात येऊन उभं राहायचं या ठिकाणी. 12-12 चं समीकरण. रन बॉल या ओव्हरमध्ये जवळजवळ 11 धावा खर्च केल्या प्रीतम घरतने. पहिल्या षटकामध्ये 6 होत्या. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17. तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज झालाय प्रसाद पाटील. आज रोहन करूळ आय थिंक टीम मध्ये नाहीये. प्रसाद पाटील तो क्रशिंग यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर आपण पाहिला या ठिकाणी. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिली. परफेक्ट यॉर्कर आणि इथे डॉट बॉल. आदित्यला मात्र फारसं इम्प्रेशन टाकता आलेलं नाहीये इनिंग मध्ये. होम ग्राउंड वरती मोठ्या अपेक्षा या खेळाडूकडून आहेत. तो हा खेळाडू संघर्ष करतो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला फुल टॉस ऑन साइडला बॉलला टर्न केला. काऊ कॉर्नर रिझर्व कडे हा फटका आला. सिंगल आली या चेंडूवरती. आता शेवटचे 10 बॉल आणि विजयासाठी 11 धावा. 10 चेंडू आणि 11 धावा च कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आपण येताना पाहत आहे. अंतिम 10 बॉल 11 असं हे समीकरण. अजूनही सामना संपलेला नाहीये. प्रयत्न करतात त्या ठिकाणी प्रसाद पाटील. धावा कशा वाचवता येतील, जास्तीत जास्त डॉट बॉल कसे फेकता येतील याकडे मात्र लक्ष राहील फिल्डिंग करणाऱ्या टीमचं. आणि इथे आपण पाहता 10-11 चं समीकरण समोर. फलंदाज सज्ज. स्क्वेअर ऑफ द विकेट. फुल टॉस बॉल दिशा दिले. कव्हर पॉइंटला बॉल मागे निघालाय त्या ठिकाणी. सीमा पार चौकार आणि इथे आपण पाहिला सलग 3 चौकार मारण्याचा पराक्रम केला. आणि फिल्डिंग कदर टीमच्या अगेन्स्ट जो आता हा बॉल आला त्याच्यावरती मात्र बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतला. चेक केलं जाईल. टीव्ही अंपायर आपण या प्लीज वॉर रूम मध्ये चेक केलं जाईल. सलग 3 चौकार आले जे पारितोषिक लावले होते श्रीधर शेठ भगत यांनी. त्याचा मानकरी ठरलाय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज मितेश भगत. 1500 मध्ये पारितोषिक आलंय श्रीधर भगत यांच्या वतीने मितेश भगत या खेळाडूला. परंतु अजूनही चेक केलं जातं या स्पर्धेतला 5वा खेळाडू ज्याने सलग 3 चौकार मारले. पहिला खेळाडू होता निलकंठेश्वर उल्वे संघाचा प्रदीश पाटील. त्याच वेळेला दुसरा खेळाडू आपण पाहिला सियारा 11 पेट. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चला बाकी खेळाडू आपण जागेवरती उभं राहायचं. फिल्डिंग टीमला सूचना असेल. तिसरा पराक्रम आपण पाहिला संतोष मात्रे होळे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. सलग 3 चौकार. दुतुमचा परेश ठाकूर त्याने 3 चौकार मारले आणि यानंतर मितेश भगतच्या नावावरती हा रेकॉर्ड. 9 बॉल 7. 9 चेंडू 7. वाईड यॉर्करचा प्रयत्न. परफेक्ट यॉर्कर. वाईड लाईनच्या किंचित आतमधून बॉल ट्रॅव्हल झाला विकेट किपरच्या दिशेमध्ये. इथे मात्र पंचाने डॉट बॉल घोषित केलाय. 8 चेंडू मध्ये आता विजयासाठी 7 धावा. शेवटचे 8 बॉल आणि 7 धावांचं समीकरण मैदानाकडे आलं. पहिल्या ओव्हरला मात्र चांगली सुरुवात केली बेलपाडा संघाने. याही वेळेला वाईड यॉर्करचा प्रयत्न. पंचांचा वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त रन्स मध्ये भर पडेल. इथे एक्स्ट्रा रन खर्च करणे म्हणजे स्वतःच्या करदर पायावरती कुऱ्हाड मारणं असंच काही क्षण राहील. कारण हा सामना आपण जर पाहिला तर कट टू कट पुढे चाललाय. एक एक चूक तुम्हाला पराभवाच्या दिशेने घेऊन जाईल. आता 8 बॉल 6 चं समीकरण. रिव्हर्सचा प्रयत्न. लॅप शॉट खेळायचा होता. सरळ बॅटने जेव्हा धावा येतात तेव्हा हा प्रयत्न का केला असावा असा प्रेक्षकांकडून मात्र प्रश्न विचारला जाईल मितेशला. कारण त्याने सरळ बॅटने चांगले फटके सजवले होते.
20 मध्ये तो चांगला खेळला, स्क्वेअर कटचा देखील प्रयत्न त्याचा पाहिला. 7 बॉल 6 चं समीकरण मैदानामध्ये आलं. अंतिम 7 चेंडू आणि 6 धावा. इथे आपण पाहता खेचून मारला बॉलला स्क्वेअर लेग मध्ये, डीप मध्ये फिल्डर आहेत त्यांच्या दिशेने. हा फटका सिंगल आली. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये आदित्य थोडासा मागे राहिला. या बॉलमध्ये सिंगल रन मिळाली. आता समीकरण बदललं. 6 बॉल आणि 5 धावा. शेवटचं षटक 6 चेंडू विजयासाठी 5 धावा शेलगर टीमला. चला लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. विनंती राहील बेलपाडा संघाला, आयोजकांच्या वतीने आपण जास्त एकत्र यायचं नाहीये प्लीज. भरपूर वेळ गेला. 6 बॉल 5 चं समीकरण मैदानाकडे आलं. चला फिल्डिंग लावून घ्या. आदेश स्पोर्ट शिवाजीनगर टीमचे कॅप्टन इथे उपस्थित झाले आहेत. नेक्स्ट मॅच विनर विपक्ष आदेश स्पोर्ट शिवाजीनगर अशी लढत पाहायला मिळेल. स्पर्धेसाठी आमचे 4 पंच नीरजजी राणावत सर, उल्मे नोड, त्यांचं खरं तर होम ग्राउंड आहे आणि त्यांची घरची स्पर्धा आहे. दीपकजी बोराडे सर, हेमंतजी कोळी सर, गणेशजी बाविस्कर, शशीजी मेहर यांना आपण पाहत आहे. चांगलं कॉन्ट्रीब्युशन देत असताना या स्पर्धेमध्ये. गोलंदाजी मार्गमध्ये बॉल तयार. वेगवान चेंडू होता आणि इथे आपण पाहिला हा डॉट थोडासा आतमध्ये आला बॉल. रिप्ले टेलिकास्ट आपण पाहूया का या बॉलचा, ज्या पद्धतीने हा बॉल आला. फिंगर रोल केले, ऑफ कटर ज्याला म्हणता येईल, इन कटर बॉल. 5 चेंडू आणि 5 धावा. रन बॉल. स्लॉग हिट करताना मात्र बॉलने उंची घेतली, विकेट किपर पोहोचले नाही या ठिकाणी. जर हा झेल झाला असता तर टेन्शन शेलगर संघाच्या खेम्यामध्ये असतं. 4 बॉल 4. आदित्यनं मात्र संपूर्ण इनिंग मध्ये संघर्ष केला. एखादा विनिंग स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येईल का? 7 बॉल त्याने फेस केले, फक्त 4च धावा आपल्या संघासाठी केल्यात आदित्य भगत या खेळाडूने. 4 चेंडू आणि 4 धावा. रन बॉल इक्वेशन मैदानामध्ये आहे. आक्रमक स्फोटक खेळाडू म्हणून आदित्यकडे पाहिलं जातं. तर एका बाजूने या धावा डिपेंड करायच्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आहेत त्या ठिकाणी सौरभ पाटील. जर का धावा वाचवल्या तर मात्र चर्चा होईल या खेळाडूची, चर्चा होईल या स्पर्धेची. ऑन साइडला पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट सिंगल कंप्लीट केली. सेकंडचा कॉल निघालेत आदित्य. खराब फिल्डिंग, अति घाई संकटात नाही. मी मगाशीच म्हटलं का तर तुम्हाला मार्जिन ऑफ एरर कमी करावं लागेल. चुका ज्या आहेत त्या तुम्हाला कमी कराव्या लागतील. आणि इथे 2 धाबा आल्या. सामना थोडा सोपा झाला. 3 बॉल 2. अंतिम 3 चेंडू आणि विजयासाठी 2 धाबांचं समीकरण मैदानामध्ये आपण येताना पाहता. सामना थोडा सोपा झाला, परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. विकेट हवाय त्या ठिकाणी बेलपाडा संघाला, फिल्डिंग करणाऱ्या टीमला. आदित्य भगतने मात्र डबल रन घेतली, त्यामुळे प्रेशर जे होतं थोडंसं आपण पाहिलं शेलगर संघावरती ते कमी झालं. 3 बॉल 2. परंतु सामना संपलेला नाहीये. 1-1 रनसाठी मात्र त्या ठिकाणी संघर्ष करावा लागतो दोन्ही खेळाडूंना. आणि दोन्ही खेळाडू आपण जर पाहिलं तर नक्कीच मॅच्युअर्ड खेळाडू आहेत. एकमेकांशी संवाद साधतात, कशा पद्धतीने धावा बनवता येतील याची चर्चा केली. त्या ठिकाणी नॉस्टाकिंग यांचा खेळाडू मितेश भगतने हा सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला जिंकायचा आहे. होम ग्राउंडवरती आपण खेळत आहोत. 3 बॉल 2 च कॅल्क्युलेशन. यावेळेला लॉफ केला बॉलला आणि इथे मात्र विजयी षटकार. क्या बात आहे. जो आदित्य संघर्ष करतो त्याने मात्र लास्ट मुमेंटला षटकार लगावत आनंदाचे सुखद क्षण मात्र आपल्या प्रेक्षकांना दिले, आपल्या डगआउटला दिले. काय फटका आला होता. चला लगेचच शिवाजीनगर टीमचा कॅप्टन आणि एका बाजूने शेलगर संघाचा कॅप्टन टॉस साठी आपण. चला दोन्ही कॅप्टन शिवाजीनगर आणि शेलगर कॅप्टन आपण टॉस साठी या. सामनावीर ज्याने शेवटच्या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या फक्त 5, गडीपात केले 3, तो सनी भगत ठरला या सामन्याचा हिरो. चला टॉस साठी कॅप्टन शिवाजीनगर, कॅप्टन शेलगर आपण या. आणि सामनावीर सनी भगत. टॉस केला तरी सर्वप्रथम चला गव्हाणचे आमचे मान्यवर सगळ्यांना विनंती, आपण मंचावर या. मच्छिंद्रजी कोळी, शिवतेजी गोळी आपण या. आणि अमरजी पाटील वहाळ, त्यांची गरज कमी होती मगासपासून, त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. ज्ञानेश्वरजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेत आहोत. चला दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये आणि सनी भगत सामनाविरुद्ध पारितोषिक आपण घेऊन जा. शिवाजीनगर संघाने टॉस जिंकला तर 500. जय माता दी ग्रुप प्रल्हाद कोहली यांच्या वतीने टॉस जिंकला तरी 500. क्या बात आहे. तर टॉस केला जाईल ज्ञानेश्वर म्हात्रेच्या शुभ हस्ते. 2 टीमच्या दरम्यान सनी भगत सामनावीर. अभिनंदन सनी.
तर टॉस दोन्ही कॅप्टन आदित्य या आपण. सामना 4 षटकांचा असेल. दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा. तर पाहुणे संघाला आपण शिवाजीनगर संघाला नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी देऊया आणि टॉस जिंकला तर 500 शिवाजीनगरला. हे पहिल्यांदा पारितोषिक पाहायला मिळालं. टॉस जिंकला तरी 500. संदीपजी फडके यांना विनंती आहे आपण मंचावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. हेड एस